24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. खोट्या माहितीच्या आधारे निवडणूक लढवली. जामोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अपात्र ठरवण्याचा मोठा निर्णय. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील जामोटी ग्रुप ग्रामपंचायतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटी माहिती देऊन आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवणाऱ्या सरपंचांना अखेर अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बागलाण तालुक्यातील जामोटी ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंच वंदना पोपट ठाकरे यांनी 3 अपत्ये असतानाही नियमांची पायमल्ली करत बनावट कागदपत्रे सादर करून निवडणूक लढवली होती. या प्रकरणी सखुबाई रोडू साबळे आणि इतर सदस्यांनी विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. सखोल चौकशीत धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. गटविकास अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या तपासणीत असे निष्पन्न झाले की खोटा जन्म दाखला तयार करण्यात आला होता. हा दाखला तयार करण्यासाठी कुटुंबियांच्या मदतीने चुकीची माहिती नोंदवण्यात आली. या बनावट कागदपत्रांचा वापर करून निवडणूक लढवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत सरपंचांचे 3ही अपत्य असल्याचे सिद्ध झाले. सर्व पुरावे तपासून विभागीय अप्पर आयुक्तांनी दिनांक 25 मार्च 2026 रोजी निकाल देत सरपंच वंदना पोपट ठाकरे यांना अपात्र घोषित केले. दरम्यान या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू असून कारणी दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अर्जदारांकडून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात वकील ॲडव्होकेट भारत भूषण लोखंडे आणि ॲडव्होकेट धनंजय देवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत अर्जदारांना न्याय मिळवून दिला. खोटी माहिती देऊन सत्तेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पारदर्शकतेचा संदेश दिला गेला आहे. 24x7 न्यूज रिपोर्ट. वृत्तसंकलन विभाग, सटाणा. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत.